आणि या सगळ्या तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था जरा जास्त बिकट झाली आहे, कारण शेतीचा हंगाम अगदी तोंडावर आलाय, मशागतीची कामं खोळंबलेली आहेत आणि अशातच डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। हंगामाची मशागत करायला शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी किंवा मशागतच करता येईना झाल्या, तरी तातडीनं केंद्र सरकारनं डिझेल आणि पेट्रोल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं, अन्यथा मोठ्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागणार। ग्रामीण भागातले हे डिझेल पेट्रोलचे पंप आहेत हे आता बंद पडलेत। जर शेतीच नाही पिकली तर शेतकरी पिकवलीच नाही तर खाणार काय? शेतकरी तर अडचणीत आलेलाच आहे आणि त्याचबरोबर शेती न पिकल्यामुळं भाजीपाला असेल, गहू असेल, इतर जी पिकं आहेत जी खाण्यालायक आहेत सगळी ती पण पिकणार नाहीत आणि त्याचा थेट परिणाम हा देशाच्या GDPवर होणार आहे। मशागती नाही केल्या तर आम्हाला स्वतः हातानं नीट करायची अशी वेळ आहे, कारण बैल नाहीत। त्याच्यामुळं आता ट्रॅक्टरवरच सगळं आहे, तेवढी जमीन आम्ही वाहणार कशी, हा एक प्रश्न आमच्या पुढे आहे। काय सरकारला मागणी काय? डिझेलचं पोवा हे काहीतरी पर्याय काढून द्यावा आम्हाला डिझेलसाठी। आम्हाला डिझेलमध्ये एका कॅनीमध्ये कमीत कमी 5-5 हजाराचं डिझेल द्यावं, कमीत कमी ट्रॅक्टरवाल्याला येण्या जाण्याची नुकसान होणार नाही। 2 घंटे चालत नाही सर। बरं, काल किती भेटलं? काल 1000 रुपयाचं भेटलं सर। आज बी 1000 रुपयाच दिले। त्या व्यक्ती करायचं काय शेतकऱ्याला? 2 दिवस झाली तर चक्कर मारलो, 1000 रुपये भेटायला 2 दिवसात आणि आले 1000 रुपये न्यायला लागले। काहीच होईन झालं शेतीचं कामं, पाणी पडायला वरून अवकाळी सावट आहे, शेतकरी हात गोळा राहिली, नागडी करायची राहिली, कामं तसेच पडायलेत। पावसाळा जवळ कामं होईन झालेत। हे सरकारनं काहीतरी शेतकऱ्यासाठी द्या पाहिजे, डिझेलची व्यवस्था करून शेतकऱ्यासाठी। शेतीची कामं रखडली साहेब, शेतीची कामं जर रखडली तर सगळा देश आपला भारत देश मागे येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे शेती डिझेल भेटणं महत्वाचं आहे। पेरणीच होणार नाही तर तुम्हाला खायलाच नाही भेटलं तर तुम्ही पैशाचं काय करणार? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।